हॅलो हाय नमस्कार, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आम्ही चाललो आहोत आता. आम्ही निघालो आहे सगळीजणं खोपोलीला. गगनगिरी महाराज आहे त्यांचा मठ आहे, तिकडे निघालो. असं वाटलं होतं त्या साईडला जाताना गर्दी कमी असेल, पण ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. मला 4 सीट मिळाली, ती पण थोड्या वेळाने. फायनली आम्ही खोपोली स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आता रिक्षा बघायला जातो. रिक्षा विचारत चाललो आहे. सकाळी आम्ही 10 वाजता पोहोचलो, म्हणजे 8:10ची ट्रेन पकडली ठाण्यातून. 10 वाजता पोहोचलो. 2 रिक्षा केलेल्या, कारण की आम्ही टोटल होतो 10 जण. सो 5-5 करून 2 रिक्षा केलेल्या आहेत. फायनली आम्ही पोहोचलो मठाच्या इथे. इतकं छान वाटतं आहे. वातावरण पण मस्त होतं आणि मठ पण खूप मोठं आणि खूप छान आहे. मी दाखवते तुम्हाला आतमध्ये. ॲक्च्युली मला व्हिडिओ काढायला नाही भेटला, व्हिडिओ अलाउड नव्हती. चप्पल वगैरे आम्ही जमा केलेल्या आणि आतमध्ये एंट्री केलेल्या आहे. बिना चपलेचे दिवसभर होतो, छान वाटत होतं. ही एंट्री आहे. पाया पडून झालं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे गार्डन वगैरे आहे. मुळात जिकडे म्हणजे जिथे त्यांची समाधी होती तिकडे वरती जायचं होतं, म्हणून आम्ही चालत पुढे गेलो. पण सम्राट वगैरे इतकं मस्ती करत होता की म्हणजे व्यवस्थित तिथपर्यंत जाता येईल की नाही ते कळत नव्हतं. पण म्हटलं चला वरती जोपर्यंत पोहोचता येईल तोपर्यंत पोहोचायचं. सो आम्ही सगळा आमचा ग्रुप निघालेला आहे. या 2 देवळांमध्ये ना मी नंतर तुम्हाला परत दाखवते. मधूनच म्हणजे त्यांचा मठ आणि साईडला देऊळ आहे, तिथून मधूनच नदी वाहते. इथे पोहोचलो. इथे पण म्हणजे ते जे महाराज आहेत, चैतन्य महाराज म्हणून आहेत. आणि इथे 9 गुरु आहेत आपले, शुक्र, बुध, राहू, मंगळ, चंद्र. यांचे पण तिथे मांडलेलं होतं आणि भरपूर पब्लिक होतं. सगळेजण तर घरातून नाश्ता वगैरे घेऊन आले होते आणि बसून खात होते. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही वरतीपर्यंत गेलो नाही, ॲक्च्युली सम्राट वगैरे होता म्हणून. इथे ॲक्च्युली त्यांची समाधी होती, पण खूप लांब होतं, आम्हाला तिथपर्यंत जायला मिळालं नाही. म्हणजे तेवढं चालायचं होतं, म्हणून सगळे आम्ही बोललो की नाही इथूनच बघतो म्हणून. आणि इथूनच मग व्हिडिओ केलेला आणि थोडा वेळ इथे बसलो आणि पुन्हा आम्ही मठात गेलो. कारण की हे दिसतं इतकं, एवढं चालणं लहान मुलांना घेऊन पॉसिबल नव्हतं. 3-4 लहान मुलं होती सोबत. आम्ही इथूनच भेटलं. बहुतेक पब्लिक तिथेच बसून मग रिटर्न जात होतो. आणि इकडे चालली होती सम्राटची मस्ती. आणि खूप मोठे मंकी होते. आणि हा एक त्याच्यामध्ये मंकी असा होता की जराही ऐकत नव्हता, फक्त मस्ती करत होता. 5 किलो उचलतील म्हणजे ते त्याला आज कंट्रोलमध्येच आम्हाला घेता येत नव्हतं. आणि त्याच्यामुळे ना मला काही व्हिडिओज फोटोज वगैरे काहीच काढता येत नव्हते. लहान मुलं सोबत असली की सगळ्या प्लॅनिंगचे टाय फिश होतं. तसंच काहीतरी माझं झालं होतं. आणि हे बघा 2 म्हणजे इथे मठ आहे आणि याच्या बाजूला इकडे मंदिर आहे. 2 मोठी नदी वाहते, छान पाणी, एकदम स्वच्छ पाणी येतं 2 मंदिराच्या मध्ये. आणि आम्ही ॲक्च्युली 10:30-11 वाजता आमचं सगळं झालं दर्शन वगैरे घेऊन. म्हटलं काय करायचं तोपर्यंत, तर आम्ही बसलो होतो. कारण की जेवणाचा टायमिंग होता 12:30 वाजता. आम्ही कुपन वगैरे काढून बसलो होतो. आणि मग 12:30ला परत लाईन लागली जेवणासाठी. आणि आता आमचा निघायचा वेळ झालेला आहे. सो सगळ्यांना कसं वाटलं मठ